त्या काळी मुंबईच्या एका मोठ्या ऑफिसमध्ये दोन मित्र एकत्र काम करत होते, जोशी आणि देशमुख. जोशी हा छंदाने फोटोग्राफर होता. त्याच्याकडे एक जुना कॅमेरा होता. त्याच्या हॉबीसाठी तो अनेकांचा फोटो काढायचा. एक दिवस देशमुख म्हणाला, जोशी, माझ्या बायकोचा आणि माझ्या भावाच्या बायकोचा एक फोटो काढून दे, आठवणीसाठी ठेवायचा आहे. जोशी लगेच तयार झाला. तो नेहमीच उत्साही होता आणि फोटो काढणं म्हणजे त्याच्यासाठी एक थ्रिल होतं. रविवारच्या दुपारी सूर्यप्रकाश छान पडला होता. जोशीने आपला कॅमेरा उघडला, नीट फिक्स केला, फोकस बरोबर केलं आणि फोटो प्लेट तयार ठेवली. त्याने देशमुखांच्या दोन्ही बायकांना बाहेर बोलवले. त्याला, बायकोला आणि भावाच्या बायकोला एकत्र वरांड्यावर बसायला सांगितले. त्या दोघी हसत बसल्या. जोशीने थोडा वेळ घेतला, नीट पाहिलं की सगळं परफेक्ट आहे की नाही आणि मग शांतपणे म्हणाला, बस, आता हलू नका, मी फोटो काढतो. त्याने एक फोटो काढला, प्लेट काळजीपूर्वक ठेवली आणि म्हणाला, ही प्लेट मी आज रात्री डेव्हलप करतो आणि उद्या सकाळी फोटो घेऊन येतो. पुढच्या दिवशी सकाळी जोशी ऑफिसमध्ये आला. त्याच्या हातात खालचा फोटो होता. तो थोडासा अस्वस्थ दिसत होता. त्याने तो फोटो टेबलवर ठेवला आणि म्हणाला, हा फोटो बघा, थोडा विचित्र वाटतोय. मी आणि बाकीचे सगळे जवळ आलो, फोटो पाहिला आणि थबकलो. त्या फोटोमध्ये 2 नव्हे 3 स्त्रिया दिसत होत्या. मधोमध एक तिसरी स्त्री उभी होती, थोडी पारदर्शक पण स्पष्ट. तिच्या गळ्यात माळ होती, कानात झुमके होते आणि उजव्या हाताच्या रिंग फिंगरवर एक अंगठी होती. मागे खिडकीचे बार्स दिसत होते आणि तिच्या अंगावरून त्या बारचा हलका सावलीसारखा रिफ्लेक्शन दिसत होतं. जणू ती स्त्री अर्धी पारदर्शक आहे. जोशीने शांत आवाजात सांगितले, मी शपथ घेतो, फोटो काढताना तिथे फक्त 2च स्त्रिया होत्या. तो आता पूर्णपणे घाबरला होता. तेवढ्यात देशमुख ऑफिसमध्ये आला. त्याने फोटो उचलला आणि पाहता क्षणी त्याचा चेहरा पांढरा फिक्कट झाला. ही तर माझी पहिली बायको आहे, तो म्हणाला. ती 8 वर्षापूर्वी मेली होती. सगळे थक्क झाले. देशमुखच्या डोळ्यात पाणी आलं. तो म्हणाला, मृत्यूपूर्वी ती नेहमी म्हणायची, माझा एक फोटो काढ ना. मला वाटलं मी जास्त दिवस जगणार नाही आहे. पण फोटो काढायचा दिवस ठरला आणि त्याच दिवशी तिच्या आईच्या आजारपणाचं वृत्त आलं आणि ती निघून गेली. मी पण कामानिमित्त दुसऱ्या ठिकाणी बदलीवर गेलो. ती परत काही आली नाही. 15 दिवसात ती प्रसूती दरम्यान मरण पावली आणि बाळही वाचलं नाही. ती शेवटच्या वेळी ज्या दागिन्यांमध्ये निघाली होती, तो गळ्यातला हार, ते झुमके सगळं फोटोमध्ये आहे. देशमुख फोटो पाहतच राहिला, जणू मृत भूतकाळ पुन्हा त्याच्या समोर उभा आहे. सगळ्यांनी मिळून तो फोटो तपासला. जोशीने पुन्हा प्लेट चेक केली. ती प्लेट नवीन होती. डेव्हलपर सुद्धा तोच वापरलेला. कुठेही डबल एक्सपोजर नव्हता. कॅमेरा एकदम व्यवस्थित काम करत होता. पण त्या फोटोमध्ये ती तिसरी स्त्री होती, एकदम जिवंत, पण जणू धुक्यातून दिसणारी. अखेर देशमुखाच्या घरी तो फोटो नेला गेला. त्याची दुसरी बायको आणि वहिनींनीही तो फोटो पाहिला.
दुसऱ्या बायकोला ओळखता आलं नाही, पण वहिनी ओरडल्या, अगं ही तर पहिली वहिनी आहे. वहिनींनी दागिने काढून दाखवले आणि ते सेम होते. फोटोची चर्चा सगळीकडे झाली. लोकांच्या घराघरात, पेपरमध्ये, बातम्यांमध्ये सगळ्यांना तो फोटो बघायचा होता. पण देशमुख आणि जोशी या दोघांनी नकार दिला. तो फोटो आम्ही कोणालाही देणार नाही, असे देशमुख म्हणाला. ही माझ्या मृत पत्नीची आठवण आहे. तिचा आत्मा पुन्हा आला आहे, कदाचित शेवटचा निरोप द्यायला. त्या दिवसानंतर ती मृतबाई कधी दिसली नाही. देशमुखने तो फोटो एका लाकडी फ्रेममध्ये बसवला आणि घरात लावून ठेवला. फोटो पाहिलेल्या लोकांच्या मते ती स्त्री जणू थोडी धुसर, पण चेहऱ्यावर शांत हसू, डोळ्यात अनोखी ओढ असलेली होती. जणू ती जग आणि मृत्यूच्या सीमारेषेवर उभी आहे. कथा इथेच संपते, पण प्रश्न आजही उरतो. ती खरोखर देशमुखाच्या पहिल्या पत्नीची आत्मा होती, की फक्त एका गूढ प्रकाश छटांचा खेळ? कधी कधी काही छायाचित्र आपण पाहत नाही, पण ती आपल्याकडे पाहत असतात.